गरीब कार्ड दिखाते ही इलाज महंगा। पुणे के केईएम अस्पताल में सर्जरी का अनुमान अचानक बढ़ा। पुणे के केईएम अस्पताल में इलाज के खर्च को लेकर गंभीर सवाल खड़े हुए हैं। सर्जरी के लिए भर्ती एक मरीज के इलाज का शुरुआती अनुमान 56,708 रुपए बताया गया है, लेकिन जैसे ही मरीज की ओर से शहरी गरीब योजना का कार्ड प्रस्तुत किया गया, उपचार का अनुमान अचानक बढ़कर 1,50,000 रुपए कर दिया गया, ऐसा आरोप लगाया गया है। इस अप्रत्याशित बढ़ोतरी से मरीज और उसके परिजनों में आक्रोश है। मामले को लेकर अस्पताल की आर्थिक प्रक्रिया और गरीब कल्याण योजना के क्रियान्वयन पर सवाल उठने लगे हैं। सामाजिक संगठनों ने पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच की मांग की है। पीएमसी सांगितल्यावर रेट बदलतात का? पीएमसी प्रमाणे दिलं हॅलो त्यांनी. 1 लाखाचं म्हणजे योजना देऊन उपयोग काय? हॅलो हे तुझ्या लोकांनी घ्या ना आशिष काळे. अशा ट्रीटमेंट मध्ये काय फरक पडला? आशिष काळेचं काही रोल येत नाही त्याच्यात. हो सर, पण मॅडम पण मला सांगा ना, 1 लाखाचा डिफरन्स एवढी अमाऊंट कशी काय एका पण दिवसात याच्यात बदलू आशिष शकता? काळेचा रोलच येत या नाही. हे त्यांनी याच्यासाठी बोलतो. हे हॉस्पिटलचं आहे, हे हॉस्पिटल शेड्यूल प्रमाणे. तेच सांगतो मग, हे इस्टिमेट पण हॉस्पिटलने दिले ना. हे एस्टिमेट कोणी दिले? ठीक आहे. योजना दिली तर पेमेंट वाढतं का? काय झालं? काय झालं? नाही, हे पीएमसी प्रमाणे, हे पीएमसीचं इस्टिमेट दिलंय. तेच म्हणतोय. थांबा ना, मला सांगू. बोला, तुम्ही बोला. हे सुनील साठे पेशंट आहे, ह्याला काल हॉस्पिटल प्रमाणे जनरल वॉर्ड प्रमाणे इस्टिमेट दिलं होतं कालची. 56,708चं. ठीक आहे. आणि आता त्याला पीएमसी साठी इस्टिमेट दिलंय, तर ते काहीतरी 1 लाखाच्या घरात गेले. दीड म्हणजे 1 लाखाचा डिफरन्स आहे. 1 लाखाचा मला तेच एका वाटतंय रात्रीत मी कसा की- काय फरक पडला एवढा? ठीक आहे. प्रोज दिलेलं आहे. याच्यात किती आहे? किती amount आहे? 56,000 आहे. 57 पकडा, 56,608 आहे आणि इथं 1.5 लाख आहे. शहरी गरीब जेव्हा सांगितलं टोटल नाही. त्याच्यानंतर इस्टिमेट किती मीच होतो. दिवसाचं दिलंय? मी त्यांना हेही विचारलं की मॅडम हे झाल्यावरती सगळं आता 40 मध्ये आपलं झालं ना करायचं की त्याच्यानंतर मला किती दिवस ते सांगू शकत नाही. बेड चार्जेस बघितले का इथं काय लावले? इथं ठीक किती आहे. आहे? 2-3 3600. रिकव्हरी किती आहे इथं बघा? टायमिंग डॉक्टर आहे ना सांगतीलच. 18,000. कसं काय पडलं 18,000? 3600 बिल आहे. मॅडम, सरळ सरळ इथं हे कधी दिले तुम्हाला? कालचं आहे. हे कालचं आहे. कालचं आहे. आणि आज शहरी गरीब योजना लावणार म्हणल्यावर हे डिफरन्स अमाऊंट 1 नाही, नाही, लाख तुम्ही दाखवलं होतं का त्यांना की आम्हाला हे दाखवलं नाही. सांगितलं काय मला. काय का? हे 15 दिवसाचं इस्टिमेट आहे. हे 3 मग दिवसाचं. हे का दिलं असं? मग आता यांनी दिलं असेल कारण नाही ना, पण मग हे का मॅडम मला दिलं? ऍडमिट होऊन 4च दिवस हे का झाले दिलं? आज. 15 दिवस जर असे देणार होते तर मग आधी 4 अजून दिवस. सर्जरी व्हायची आहे, अजून पुढे स्टे लागणार अहो, मग हे आहे. ऐका ना, आणि हे उंटचे केसेस आहेत ऐका ना, ना ऐका थोडा ना. उंट ऐका ना, हे ऍडमिट करायच्या वेळेसच दिलेलं आहे की ऍडमिट करायच्या कालावधी त्यांनी ऑलरेडी दिलाय. मग आज डिफरन्स 4 दिवस सर्जरी तर तुम्ही केलीच नाही अजून. मग 15 दिवस कसे काय तुम्ही कुठल्या बेसवर वाढवले? कसं काय केले 15 कसे काय केले? 4च दिवस झाले मॅम. तर सरळ सरळ इथं दिसतंय 56,000चं बिल 1,00,000 1.5 लाख वाढतंय. 4 दिवसाचं ते दिलं. हो, मग आपण मी तेच सांगतो ना, हे पण ट्रीटमेंट 15 झालीच नाही. दिवसाचं दिलं आपण. कोणाचं? मग मला काय म्हणायचं? आपण मला काय म्हणायचंय? 4 दिवसाचं दिलं, मग तेव्हाच 15 दिवसाचं का नाही असं दिलं? काही नाहीये. अहो, हे इस्टिमेट आहे.